सरी सुरू झाली आहे. वारे नाना काय रोजीत आपला तंबाखू मारे ऑफिसला सर्वजण आले. आता सांग काय सांग. बोलून आपलं सिद्ध पण बोलतो. काय सांगशील सांगून दाखलो ना तुला मगाशी माझं बाथरूमला जाऊन नाश्ता करून येते. आता बोलते काय बोलते. आता आमची बस पुढे चालली सोमनाथला. ऑफिसला विचार आले आता सांग काय सांगायचं. बोलून थकलो मी. आता चालू झालंय काय ही आला तुम्हाला काय आहे की पहिला इथून बोलताय सुरुवात करा सुरुवात. जोरात आता इथे चालू झाले लेडीज लोकांचा काय ए लाय जाते तुम्हाला बोलून पाहत नका नवीन असेल तर ते बोलू आपण सोचूया. तुमच्या दोघांचा आवाज गाणी बोलतात ते ऐकायला येत नाही. टिकलीची पाकिट आहेत का? अरे गुजराती मध्ये बोला. गुजराती मध्ये बोला. अरे दिली ना आवाज अजय आवाज काय आलाय गालाय ग गवताचा गा आवाज नाही येत आहे. आता तुम्हाला पुढे भेटू सोमनाथला. आता डायरेक्ट तुम्हाला भेटू. मला जाऊ द्या ना घरी. मला जाऊ द्या ना घरी गाणं आहे. जयदीपचा आता वाशे जाणं आलेला आहे पुढे. आता यांचा बघू.
सायलीच्या गोयेण्या यांचे डोलीमधी सायलीच्या गोयेण्या यांचे यजमान गो यजमान पेटेवाले यांचे यजमान पेटेवाले त्यांनी उडाविले दारू खोले लाला हे लाल आपल्याला हा हे झालं ते नाम तो बता आवाज येते का नाही आता बघा थांबा त्याला अर्धा तास द्या बॅग मारून दे मग का आवाज येईल बॅग मारून दे म्हणजे आवाज येईल ए या यो यज्ञाचा अरे राहिला आपल्याला काय रे काय झालं माधुरी आता हे गाणी तर अजून चालूच आहे याच्यानंतर गाणी संपेन आणि सोमनाथला आता आम्ही पोचू थोड्याला आता आम्ही इथे पोचलेलो आहे हॉटेलवर आता आम्ही हॉटेलला आता जाऊ रूम मध्ये नंतर आज दर्शन झालं तर होय नाहीतर बाहेर उद्या दर्शनाला जाऊ बघा हे हॉटेल आहे हॉटेल आहे इतकं मोठा आज आम्ही आता इथे जेवायला आलतो सर्व लोक जेवायला इथे आलेले आहे आणि आता थोड्याला कल्पना नानीचा बर्थडे करण्यात येणार आहे केक पण आणलेला आहे हे वारे नाना काय बोलून पाहिजे नाही आणि ही केक थोड्याला केक कटिंग होणार आहे बर्थडे आहे कल्पना नानीचा बर्थडे सर्व लोक जमलेले आहे आणि वारे नाना आम्हाला काय आईस्क्रीम आणत नाही काय नाही ना आपण काल केक म्हणजे परत काहीतरी भेटेल आईस्क्रीम आणि काय आहे का भेटेल आईस्क्रीम आहे टोमॅटोला आहे टोमॅटो भाऊजी बोलतात 5 वाला आईस्क्रीम मी 50 वाला मागितलं ते बोलले विचार संदीप पात्रेच्या खाली कुल्फीवाला थोड्याला बर्थडे सुरू होणार आहे खुश आपला या जवळ गाणं खुश लाव गाणी काय आला मोबाईल कोणाचा आहे माझा नाही तुला या हे रेकॉर्डिंग करतोय माझ्या तमाम सेनानगर रहिवाशांनो सेनानगर आणि गोडदेव रहिवाशां सेनानगरच्या रहिवाशांनो आणि गोडदेव महिला महिला अध्यक्षांची मिसेस महिला अध्यक्ष कल्पनाताई पाटील आणि त्यांचे मिस्टर मिलन पाटील सेनानगर एकता मित्र आता बर्थडे तर
आई किती वर्षाची 50 पूर्ण वर्ष आलेले ना. आज 51 वर्ष पदार्पण. 51व्या वर्षात पदार्पण करताय तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. तिला बड्डेचं गाणं लाव. त्याच्यानंतर हे मेरी मोहब्बत गाणं लाव. हे मेरी मोहब्बत. 50च लोक आपण इकडे आहोत. हे लोक काय 50 जणांमध्ये ऍडजस्ट होऊ चला ये. पप्पा बोलतात तुम्ही बोला अध्यक्ष. बुवा लवकर विचारायला आले ती. आज माझ्या बायकोचा 50वा वाढदिवस आहे आणि म्हणजे काल झाला. आज ती 51 वर्ष पदार्पण करत आहेत. तर त्यापूर्वी मी एक बोलतो, सर्वांनी गप्प ऐकायचं आहे. लव्ह स्टोरी विचारायला आलं हे ईश्वरा हिला चांगली बुद्धी ते आरोग्य दे. बोलायचं असते. हिला चांगली बुद्धी ते आरोग्य द्या. आरोग्य सध्या वाढत चाललेलं आहे. चांगली बुद्धी ते आरोग्य दे. बुद्धी तर आहेत, आरोग्य सध्या वाढत चाललेलं आहे. तसं तिला सुखात आनंद ऐश्वर्यात ठेव. तशी ती सुखात आनंदात आहे पण ऐश्वर्यात नाही. हां, तशी ती सुखात आनंदात आहे ऐश्वर्यात नाही. तसेच तिचं भलं कर, कल्याण कर आणि रक्षण कर हीच तुमच्या सर्वांकडची प्रार्थना. त्याच्यामुळे आणि आज लोकांची सेवा करू दे. लग्नाचा लोकांची सेवा करू दे. हिचा 50वा वाढदिवस आहे. जर तुम्हाला कोणाला तर काय दया आली आणि तुम्ही जर बोलले की तुमच्यासाठी दोघांसाठी एक वेगळा रूम देतो तुम्हाला वाटलं की थंडी पण चालू आहे बड्डेचं नवीन गाणं. या बड्डे टाइमापासून बड्डेचं नवीन गाणं लावून गाणं लाव. खतरनाकच असेल. लाव रे. गाणं काही गेला गाणं लाव. अरे लाय तुझा फोन काय याने कोणाला सांगितलं नाही. अजून मला काय सांगतो? तसेच बघा लाव चालू. एक मिनिट गाणं बंद कर ना. हँग झाले मोबाईल. तसेच आमच्या वाटणीचा काहीतरी 25 सेकंदा डोंगर निघतोय. डोंगर आम्ही आमचं वय वर्ष संपेपर्यंत डोंगराचा 25 सेकंदा डोंगर आमच्या नावावरती झाला. आणि तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद द्या की यांच्या नावा हिच्या हिश्शाचा 25 सेकंद डोंगर हिच्या नावावरती झाला पाहिजे. कुठे गेला अध्यक्षानं हे करायचं फोन आहे गाणं बड्डेचं लाव. बड्डेचं गाणं लाव. पहिला बड्डेचं लाव. पहिल्या बड्डे लावलं नंतर ते लावू. आपण गाणं बोलूया. ठीक आहे कधी पण आता मोबाईल घ्यायचा नाही. माझ्याकडे होता ना मोबाईल. लाव चालू कर. करत राहा. जाऊ दे चालू कर. आता बड्डे केक कटिंग झालेला आहे. आता सेलिब्रेशन चालू आहे. आता केक कटिंग झालेला आहे. आता सर्व लोक आली खुर्च्या रस्त्याला. बस एवढ्याच जणांनी द्या. खपे
ये जी साइडो आता बड्डे झालेला आहे. डान्स होणार आहे आता इथे थोड्याला डान्स होणार आहे. हे बघू शकता दोघांचा डान्स. बघू शकता मिलन नाना आणि नानी नाचताय. आमदार किनेला आता यांचा डान्स झालेला आहे. अरे नाना शेडके काका नानात लागलाय नाचाला. बघा तुम्ही रडतो झाला बर्थडे जाणार बघा हे बघा. आता केक वाटणे चालू झालेलं आहे. मोबाईल हे त्रिसंगम आहे. इथून डायरेक्ट सोमनाथ दर्शनाला जाणार आहे. आज तुम्हाला सर्व मंदिरं दाखवू. पुढच्या दर्शनाला भेटतो डायरेक्ट. कृष्णदेवाच्या मंदिरात आलेलो आहे. गोकुलधाम तीर्थ याच्यात बलवान देवची गुफा आहे. कृष्णदेवचा हे आहे. लक्ष्मीनारायणचं मंदिर आहे. कृष्णदेवाची चरण पादुका आहे या मंदिरात. मी आता जाऊन आपण आता मंदिरात जाणार आहे. गीत मंदिर आहे. आज तुम्ही बघते ना हे इतके मंदिरचे आहे. गीता मंदिर आहे. श्री लक्ष्मीनारायण मंदिर, कृष्णचरण पादुका आहे, बलवान देव गुफा आहे, गोकुल घाट आहे, काशी विश्वनाथ मंदिर आहे, महाप्रभूजी भेट कुंज आहे आणि भीमनाथ मंदिर आहे. आता आपण आज चाललोय गीता मंदिरात. आता चाललो आहे दर्शनासाठी. हे तुम्ही बघू शकता. आणि दीदीचा पण नवीन चॅनल आहे, यूट्यूब चॅनल. यो गीता मंदिर आहे, कृष्णदेवाचा मंदिर बघू शकता मंदिराचा. अरे मध्ये गॅप ठेवा. कृष्णदेवाचं हे मंदिर आहे. गीता मंदिर. गीता मंदिर. हो सागर दादा. नंबर मस्त मंदिर आहे. या मंदिराचं नाव आहे गीता मंदिर. खूप छान आहे. इकडे भरपूर मंदिर आहे. बलदेवचा गुफा सुद्धा आहे. मी बघू शकता गीता मंदिर. छान मूर्ती आहे. मंदिराचा भव्य चल इथे आता कुठल्या मंदिरात जाणार आहे. आता आपण चाललो आता बलवानजी गुप्पा याच्यात जाणार आहे. बलराम की गुफा जो पाताल में शेषनाग लगी श्री बलवान देव जी की चला बलराम गुफा बघा. इकडनं बलराम जो शेषनागाला घेऊन पाताळ गुफेमध्ये गेले. पाताळ गुफा बघा. चला ही गुफा बलराम गुफा. घेऊन गेला ते इकडल्या गुफेमध्ये गेले. गुफा बलवान देव आणि इथून पातालला जायचा रस्ता आहे. याच्यातून बलवान देव गुफेन गेलते शेषनाग सोबत.
तुम्ही मंदिराचा बघू शकता नाचला. सांग कसं वाटलं खाली? हे आता आपण गुफेत चाललेलो आहे. ही गुफा गोल दाखव गोल बलदेवजी शेषनाग म्हणून त्या होलातून पाताळात गेले. ही गुफा आहे बलवंत गुफा. आणि शेषनाग आणि बलवंत देव शेषनागच्या रूपाने या ओलातून गेलेले. ओल आहे ना इथे गुफातून बिलातून गेलते. आणि शंकरदेवची बिल गुफेतून बाहेर चाललोय आम्ही. आता आम्ही गुफेतून बाहेर चाललोय. आता आपण दुसऱ्या ठिकाणी जाणार आहे. हे आता दुसऱ्या मंदिरात चाललोय. ते या मंदिरात चालू आहे. कृष्णदेवला बाण लागलेला ते मंदिर आता तुम्ही बघू शकता. आपण आता ह्याच्या आत चाललोय. कृष्णदेवला बाण लागलेला हे मंदिर आहे. हे आणि आपला छोटा भीम. कशात आला नानी? नाना कसा आला? आता आपण मंदिरात जाणार आहे. ही बघू शकता. मंदिराच्या बाहेर निघालोय. मी तुम्हाला दुसऱ्या मंदिरात दाखवतो. आपण कृष्णदेवचे चरण पादुका आहेत तिथे जाणार आहे अभिषेक करायला. हे बघा हे कृष्णदेवचे चरण पादुका मग दाखवतो. हे कृष्णदेवचे चरण पादुका इथे आहे. आणि आता माया नाना हे चालले सर्व. हे आता इथून सर्व चालले चरण पादुका दर्शनाचे अभिषेक करायला. आता ही लोक सर्व फॅमिली अभिषेक करायला गेलेली आहे. अजून इतकी लोक बाकी चाललेलो आहे. तुम्हाला दुसऱ्या मंदिराचा दाखवतो व्हिडिओ. आता आम्ही बाहेर चाललोय मंदिराच्या परिसरात. आणि आताच आम्ही श्री कृष्णदेव यांच्या चरण पादुकाचा अभिषेक केलेला आहे. अरे दुसरीकडे अजून 8 दिवस आहेत. अरे काय मग स्पॉट अलग अलग आहेत. केलायला पाहिजे. इथे तुम्हाला चरण पादुकांचे तिकीट तिथे काउंटर आहे 25 रुपये 2 जोडी यांचे. आणि ते रिक्षा तुम्हाला सर्व ठिकाणी रिक्षा भेटतील. तुम्हाला कुठे जायचं आहे कुठे नाही ते सर्व भेटतील. आता तुम्हाला पुढच्या मंदिरात डायरेक्ट भेटू.